मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय आणि आज गुलाल पडलेला आहे त्याच्यावर. मालकांना विचारूया की ज्यावेळेस गुलाल पडतो त्यावेळेस काय काय गोष्टी त्यांनी केलेल्या असतात, तडजोडी केलेल्या असते त्या, किंवा पैरे जमावलेल्या असते ती, किंवा नियोजन केलेली असते ती. आणि त्यानंतर गुलाल ज्यावेळेस अंगावर पडतो त्यावेळेस काय आनंद असतो त्यांचा. कारण काय होतंय, आज सगळी लोक येते ती फक्त गुलालासाठी येते ती. कारण सगळ्यांना आशा असते गुलालाची. कुठल्या गावचा बैल आहे आणि तुमचा परिचय सांगा. हा बैल मूळ कर्जतचा आहे, मुंदरे कर्जत. तर हे जे मालक आहेत ना, आदित्य अरुण शेठ दिघे हे आहेत. आणि आत्ता आपल्याकडे हा बैल 3 महिने झालं सांभाळायला आहे. तर घाटावर आल्यापासून बैल आहे ना, आता हे बैलाचं 3रं मैदान आहे. 3 मैदान झाले आपल्याला बैलानं कधीही निराश केलेलं नाही. 3 मैदानात आपण गुलालच राहिलेलो. हाच आहे की नाही गुलाल कायम ठेवावा आमच्या बैलानं, एवढीच अपेक्षा आहे आमची. काय नाव त्याचं ठेवलंय? ह्याचं नाव सोने आहे, पण आम्ही प्रेमाने त्याला गुड्डू बोलतो. तर कसं आहे, आता त्याला गुड्डू बोललं तरच त्याला कळतं. सोने बोललं तर त्याला काय समजत नाही, दुसऱ्या बैलाकडे बघतो. आता गुलाल तर करून देतोय, पण मेन गोष्ट काय माहिती आहे का बैलगाडा क्षेत्रात आता पायरा. पहिलं कसं आहे, आता आपण पण काय लय मोठं नाही, गरीब घराण्यातलंच आहे. पण इथं आल्यानंतर आपण प्रत्येकाला विचारतो. आज सकाळपासून आम्ही 10-15 जणांना विचारलं की बाबा आमचा दुसरा बैल आहे, आपण पळूया. पण काही जण बोलले नंबर द्या तुमचा, फोन करतो 10-15 मिनिटात, अर्ध्या तासात. मग परत आम्ही पण थांबलो. शेवट 3 वाजले. म्हणलं आता काय करायचं, नाव सोडायला गेलो होतो. तेवढ्यात एक मित्र भेटला. तो बोलला गाडी तुझी पण गोलालात नाही, आपली पण गोलात, एक खेळू गोलालात म्हणला. मग म्हणलं मैत्री खातीर आम्ही गुलाला खेळलो. तर झाला गुलाल आपला. आता सकाळपासून येऊन बसलेला, ज्यावेळेस गुलाल पडला नव्हता त्यावेळेस डोक्यातले विचार आणि गुलाल पडल्यानंतर डोक्यातले विचार, काय काय फरक जाणवतो? नाही कसं आहे, दुसऱ्याच्या नंदीला गुलाल बघून आहे ना, असं आपल्याला पण वाटतंच की आपल्या पण नंदीनं आता गुलाल घेऊन गेलं पाहिजे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. आज आम्हाला आमच्या नंदीनं गुलाल दिला, हाच खूप मोठा आनंद आहे आम्हाला. बरोबर. मित्रांनो, सहकार्य येते. आता तुम्ही पण असता आणि आज तुम्ही मला वाटते मुंबईवरनं खास इकडं आलाय शर्तीसाठी झालं. शर्यतीसाठी. बघा मित्रांनो, कारण काय होतं, आता आपण एखाद्या कुणाचं काय कार्यक्रम असला किंवा काय असलं तरी सुट्टी काढत नसतो, पण शर्यतीसाठी सुट्टी म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. आता बघा की तुम्ही कुठलाही कार्यक्रम असला तरी माणूस आजकाल सुट्टी काढत नाही, पण मैदान म्हणले की 100% सगळी लोक सुट्टी काढतात. वासरू मी 3 मैदान पळवलं, पण वासरू काढायच्या आधी मी इथं येतो, मगच वासरू काढतो. हा, आणि मी बैल जरी पळवला तरी आता आम्हाला तर पैरे कोण देत नाही, कारण का वासरू एवढं उजेडात नाही, त्यामुळे वासराला कोण पैरे देत नाही. पण सध्या काय झालं, आज 2 मैदान आमच्या भाऊजींच्या बैलात बैल पळाला, बाजी पळाला पेनचा, आणि एक सत्या आमचा म्हणजे मुंबईचाच बैल कर्जतचा, पप्पू शेठ पाटील कांडपे यांचा सत्या म्हणून पळतो एक बैल, चांगला पळतो. त्यात एक मैदान झालं, सलग 3 मैदान वासरू जोरात पळलं. पण वासराला पळ पण आहे. हे वासरू पण घेतलेलं भिवडीमधून घेतलेलं, अजय जांजुर्णे म्हणून आहेत, त्यांच्याकडे घेतलेलं वासरू घेतलंय. तसं पण गुलाला त्याचे मुंबईमध्ये पण गुलालाच राहिलं आपल्याला, म्हणजे नाराज कधीच केलं नाही वासराने आज परत घेतल्या पण. आणि ते वासरू एवढा जीव आहे घरातल्यांचा आमच्या, ते वासरू पाळायचं म्हणलं तरी मला घरातून पहिले सांगतात का वासरू पाळायचं ना, मग तू स्वतः जा तिथं, आणि मगच आम्ही बैल काढतो आम्ही बाहेर. असे आता बिनजोड 3 फेऱ्यात काय फरक जाणवतो? बैल शक्यतो आम्ही 3 फेऱ्यात पळवला त्या दिवशी, बैल चांगला पळतोय. पण आम्ही म्हणलं की लहान आहेत अजून, वय थोडं कमी आहे, तर उगाच त्याला पण त्रास नाही झाला पाहिजे. आपल्याला बैल आत्ताच नावात नाही न्यायचा, भले नाव झालं तरी आपल्याला लगेच वासरू विजल असं काही करायच्या नाही गोष्टी. आपल्याला लांब म्हणजे प्रवास त्याचा मोठा आहे, आणि वासरू आपलं लहान आहे, त्यामुळे त्याला आत्ताच त्रास देऊन पण फायदा नाही. त्यामुळे आम्ही जास्त पळवत नाही. यांना पण सांगितलं आपली 7-8 दिवसांना एक बिनजोड खेळायची, का आपलं निवंत राहू द्या वासरू. काय अजून त्याचं वय नाही, आता दुसरा झालाय, अजून बरंच त्याचं आयुष्य बाकी आहे. आता स्थान देऊन पण त्याला काय उगाच त्रास देण्यात पण काय आपल्याला आवडत नाही. आणि त्याला आपण स्वतःच्या म्हणजे घरातल्या एक माणसासारखा सांभाळलाय. आता पण घरात असला, आमच्या घरातच त्याचं सगळं म्हणजे घरातले सगळं बघतात. असं आहे, मम्मी असेल पप्पा असेल तेच बघतात घरात. आज जाईल तिथं गुलाल घेतोय, बिनजोड मारतोय,
म्हणजे जो सांभाळ केला, तुम्ही सांगितलं घरातल्यांनी प्रेम केलं, सगळ्या गोष्टी केल्या, त्याचं तो पण सार्थक करतोय की बाबा एवढी प्रेम करते तेवढा जीव लावते ते आपण बी त्यांच्यासाठी पाहायला पाहिजे आणि गुलाल केला पाहिजे. वासरू मेन घेतलंय तिथून गुलाला ते मी इथून साताऱ्यातून वासरू जेव्हा नेलं ते एक दिवस आराम देऊन दुसऱ्या दिवशी वासरू काढलं. पण वासरू खरं सांगतो आज परत कधी वासरं नाराज केलं नाही. आणि माझा म्हणजे आता मी वासरू घेतलं माझ्या घरातल्यांचा तर जीव असतोच व्हायला प्रत्येक बैलांवर, पण माझी जी मित्र मंडळी त्यांचा सगळ्यात जास्त जीव आहे वासराव. जेव्हा वासरू पळायला येतो सगळे मित्र माझे असतात. आता काय झालंय जो तो आमच्या कामाला असल्यामुळं त्याला मुंबईवरनं इकडे येणं काही एवढं जमत नाही, त्यामुळं आमचे मित्र पण तिथे लाईव्ह सगळे बघत असतात. आता जशी शर्यत झाली तसे सगळ्यांचे फोन वगैरे चालू झाले. असे म्हणजे सगळ्यांचं प्रेम आहे थोडक्यात वासरावर, कारण का वासरू गुलालाच असतं, नाराज करत नाही, लोकांचं मन बसलंय त्याच्यावर. आता त्याकडे बघितलं ना ते जात म्हणलं तर तशी खिलारमध्ये मिक्स जात आहे. धनगरी खिल्लारमध्ये वासरू येतं. वासरू असं दिसतं का पळणार नाही, पण वासराला अंगचा करंट पण जास्त आहे आणि गाडी पास होऊन देत नाही वासरू. किती जरी गाडी फास्ट असली तरी वासरू गाडी म्हणजे हे होतच नाही, त्याला सरकून देतच नाही गाडी. भले गाडी खाली सुट्टीला जरी पुढे असली एका छकडा तरी वासरू गाडी 1-1.5 छकडा पुढे वाढणार का तर वाढणारच वासरू. मग कसा पायरा करताना कसा बैल त्यासोबत घालता? आमचं पायऱ्याचं नियोजन असं असतं की मी शक्यतो जास्त कोणाकडे बैल मागत नाही. आणि आमची जी मोजकीच बैल आहेत, आमचा सत्या असेल, बाजी असेल भाऊजींचा, अजून दुसरा आमचा एक साम्राज्य म्हणून बैल आहे मुंबईचाच आहे, परत आमचा मंग्या म्हणून ती एक गाडी A1 गाडी होती ती पण मुंबईत तीच जास्त पळाली. पण जास्त आम्ही ग्रुपमध्येच बैल पळवतो आणि ग्रुपमध्येच बैल गुलाला ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपलं असं असतं की आपल्याबरोबर दुसऱ्यांची पण बैल गुलालात राहिली पाहिजे, आपले हे प्रयत्न असतात, बाकी काय नाही. मग कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे काय पायऱ्याला? एखादा पायरा व्हावा, हे कुठल्या खांदी पळतोय किंवा कुठल्या खांदी बैल पाहिजे? वासरू आपलं दोन्ही खांदे आतूनच पळतं, पब्लिकला काही पळत नाही. पण वासरू आतून कुठलाही बैल असेल, आजपर्यंत आम्ही जेवढी पण बैल घातलेत कोणी पण बघायची व्हिडिओ कुठल्याही बैलाला वाढूनच पळणार वासरू. वासरू चांगलं पळतंय. गरज आहे का नंबर द्यायची, कॉन्टॅक्ट नंबर? कोणाला पाहिजे असेल तर दादांचा नंबर घ्या, पाहिजे तर फोन करा, आपण गरीबाला पण पाहिजे. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग. ओम राजपूत, राहणार मसूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर माझा 7796 75 0073 हा आहे. ज्याला कोणाला पैरा पाहिजे असेल, गरीब जरी असेल तरी आम्ही देऊ, आम्ही काही श्रीमंत नाही. बरोबर. आणि जो चांगला बैल जरी असेल तरी त्यांना पण देऊ. मित्रांनो, त्यांनी नंबर पण दिलेला आहे मुलाखतीमध्ये, 100% कॉन्टॅक्ट करा. कारण काय होतं, आपण जी आता बैलगाडी क्षेत्रात काय चाललंय, बऱ्याच मुलाखती घेतोय, जी लोक फक्त देतो म्हणतात त्यांच्या तुम्ही मागं लागताय, पण अशी जी गरजू लोक आहेत ती त्यांच्यासोबत पण पायरा करा, 100% यश भेटत राहील. धन्यवाद.